नमस्कार सर्वांना, हाऊसवाईफ मराठी या चॅनलवरती मी तुमचं स्वागत करते। तर मी बनवणार आहे आलूची चटणी। तर आलूची चटणी बनवण्यासाठी मी सर्व आलू घेतले आहे आणि आलूमध्ये पाणी टाकून घेते। तर आता आलू असे मस्त मी उकडायला ठेवते। तर मी आलूची चटणी बनवणार आहे। तर आलूची सुकी चटणी बनवण्यासाठी बघा मी आलू उकडून घेतले। तर आलू मस्त असे उकळले आहेत। तर आलूचे असे मस्त साल काढून घेतले आणि कढईमध्ये एक पळी तेल घेतलं। तेल चांगलं तापलं। तेल तापल्यानंतर तेलामध्ये जिरं मोहरीची फोडणी करून घेतली। नंतर कोथिंबीर टाकली आणि हिरवी मिरचीची पेस्ट टाकली। आता याला 2 मिनिटं मी परतून घेते। दोन मिनिटं परतून घ्यायचं तेलामध्ये। नंतर हळद टाकायची आणि चवीपुरतं मीठ टाकायचं। चवीपुरतं मीठ टाकून नंतर हळद टाकली आणि चवीपुरतं मीठ टाकून व्यवस्थित याला 2 मिनिटं मिक्स करून घेतलं। तर तेलामध्ये हे सर्व मिक्स करून घ्यायचं। नंतर मी आलू उकळलेले टाकून घेतले आणि याला आता 2 मिनिटं असंच परतून घ्यायचं। तर आलूची चटणी खूप छान लागते। तर याला असं 2 मिनिटं परतून घ्यायचं। तर बघा किती मस्त अशी आलूची चटणी तयार आहे। तर याच्यावरती एक लिंबू पिळायचा आहे। तर लिंबूने खूप छान टेस्ट येते या चटणीला। तर माझी चटणीची रेसिपी तयार आहे। तर भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।